तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची बातमी ती ही लाडकी बहीण योजनेबद्दल. तर 71 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ₹1500. तुमचं नाव आहे का या लिस्टमध्ये ते नक्की चेक करा. तर सर्वात अगोदर आपण पाहून घेऊ की ही न्यूज आहे ती TV9 मराठीने पब्लिश केलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर ₹1500 मिळतात. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यास त्यांना नुकतीच सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-के-वाय-सी हे बंधनकारक करण्यात आले होतं. मात्र आता लाडक्या बहिणींना मोठा झटका बसला असून लाखो लाभार्थी महिलांवर टांगती तलवार आहे. तर याच्यामध्ये यांनी नमूद केले आहे की राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी महायुती सरकारने केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वांना माहीत आहे. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर ₹1500 मिळतात, जे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. नुकताच या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.25 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र सुमारे 71 लाख लाभार्थी महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत. तर ई-के-वाय-सी नंतर घटली लाभार्थी महिलांची संख्या. तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला प्रतिमाह ₹1500 लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही कोट्यावधी होती. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. अनेक सरकारी कर्मचारी तर काही पुरुषांनाही या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. तर अनेक गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पडताळणी सुरू करण्यात आली आणि त्यासाठी ई-के-वाय-सी देखील बंधनकारक करण्यात आली होती. याच ई-के-वाय-सीच्या मुदतीचा अर्ज 31 मार्च 2026 हा शेवटचा दिवस होता. तर लाडकी बहीण योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी प्राप्त होत्या. तर पडताळणीनंतर सुमारे 71 लाख लाभार्थी योजनेतून बाद झाल्या आणि योजनेच्या सुरुवातीला 2.47 लाख लाभार्थी महिला होत्या. ई-के-वाय-सी केल्यावर लाभार्थी महिलांची संख्या आता 1.76 कोटी आली आहे. त्यानंतर आता बाद झालेल्या लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आणि फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. 4 दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसात सर्व लाभार्थ्यांना आपल्या संलग्न बँक खात्यात सन्मान निधी हा जमा होणार आहे, असे तटकरे यांनी नमूद केले.